आज मी करणार आहे मसाला ढोकळा इडली। चला मग आपण पाहूया। एक बारीक वाटी रवा, मोठी वाटी डाळीचे पीठ, चवीप्रमाणे मीठ, मोहरी, खायचा सोडा, लिंबू सत्व, साखर, तेल आणि लसूण मिरची। सर्वात आधी पीठ चाळून घेऊया आणि त्यात रवा ॲड करायचे। पीठ चाळून झाले आहे, आता आपण त्यात रवा टाकूया। एक वाटी रवा आता या कालून घेतला आहे। तुम्ही पाहू शकता खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही। चवीप्रमाणे मीठ, 4 ते 5 साखर, मिरची, लसूण, जिरे हे बारीक मिक्सरला गरका मारून त्यात टाकले। 1 चम्मच खायचा सोडा, अर्धा चम्मच लिंबू सत्व, अर्धा चम्मच हे बारीक कुटून मी त्यात टाकले। आता थोडेसे पाणी टाकल्यावर हे फसफसून आले आहे। आता आपण हे मिक्स करूया। मसाला ढोकळा इडलीचे बॅटर तयार झाले आहे। आता आपण त्यात तेल टाकूया। साधारण 30-40 ग्रॅम मी तेल वापरले आहे। आता आपण हे मिक्स करून इडली पात्रात लावू। आधीच पाणी गरम करायला ठेवले होते, आता आपण त्यात इडली पात्र ठेवूया। त्यावर झाकण ठेवून 2 मिनिटं जोरात गॅस करूया आणि नंतर 15 मिनिटं बारीक गॅसवर ठेवूया। झाले आहे, तुम्ही पाहू शकता मसाला ढोकळा इडली तयार। आता मी हे एका प्लेटीत काढून घेते। खूप छान मसाला ढोकळा इडली तयार। एकदा तरी करून पहा मसाला ढोकळा इडली। तुम्ही पाहू शकता खूप छान मस्त असा मसाला ढोकळा इडली फुगला आहे। तुम्ही हे एकदा तरी करून पहा।